श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे घर असतं ते अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. आपल्या घरामध्ये जर सगळं वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. आपण वास्तुशास्त्राप्रमाणे सर्वच नियम पाळून घर ठेवले पाहिजे असे काही नाही आणि प्रत्येकालाच ते जमतेच असे नाही. परंतु आपल्या शास्त्राने काही सोपे आणि महत्त्वाचे बेसिक काही नियम सांगितलेले आहे. जसं की आपल्या प्रवेशद्वारासंबंधी आहे, जसं की आपल्या उंबरठ्यासंबंधी आहे. तर आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे घराचं प्रवेशद्वार होय. तर प्रवेशद्वारासंबंधी आणि घराचा जो उंबरठा आहे त्यासंबंधी आपल्या शास्त्र काय सांगते आणि घराला उंबरठा असण्याचे काय फायदे आहेत आणि उंबरठा नसल्यास काय होते, त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराचे आपल्या वास्तूमध्ये काय महत्त्व आहे, आपला उंबरठा कसा असावा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. ज्या दारातून आपण प्रवेश करतो त्या द्वाराला प्रवेशद्वार असे म्हणतात. वास्तुशास्त्रात लक्ष्मी आगमन करणाऱ्या या प्रवेशद्वारास खूपच महत्त्व आहे. तर या प्रवेशद्वारासमोर काय असू नये, तर वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असू नयेत: अडगळ, अडथळे, अस्वच्छता, घाण, कचरा, कागदाची रद्दी, चप्पल स्टँड, सामानाची बोचकी आणि अनावश्यक वस्तू या वस्तू कधीही प्रवेशद्वारासमोर असू नये. प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असाव्यात: मोकळेपणा, स्वच्छता आणि अडगळ नको. प्रवेशद्वाराचा सनमायका भडक रंगाचा नसावा, तर तो उजेड पाडणारा आणि सात्विक रंगाचा असावा. अगदी फिकट रंगही नसावा. प्रवेशद्वारातून आत येताना प्रसन्न वाटले पाहिजे. प्रवेशद्वार सकारात्मक करण्यासाठी काय करावे? प्रवेशद्वारातून घरात प्रवेश केल्यावर समोर कोणतेही नकारात्मक चित्र, फ्रेम, तस्वीर असता कामा नये. प्रवेशद्वार हे भव्य हवे, आखूड किंवा छोटे असता कामा नये. तर ही झाली संपूर्ण माहिती म्हणजे प्रवेशद्वाराविषयी. आता आपण उंबरठ्याविषयीची माहिती पाहून घेऊया. प्रथम आपण पाहूया उंबरठा म्हणजे काय. वास्तूत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली तळाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते. या पट्टीला उंबरठा असे म्हणतात. उंबरठ्याचे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व. उंबरठा हा वास्तुशास्त्रात फार महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. उंबरठा प्रवेशद्वारामुळे निर्माण होणारे अनेक आणि वेगवेगळे वास्तुदोष नष्ट करतो. उंबरठा प्रवेशद्वारातून आत येणारी वाईट शक्ती, बाधा बाहेर रोखण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. उंबरठा वास्तूतील इडा-पिडा नष्ट करतो. अलीकडे बऱ्याच वास्तूत उंबरठा नसतो, परंतु ते अत्यंत चुकीचं आहे. उंबरठा नसणे हा खूप मोठा वास्तुदोष आहे. तर वास्तूला उंबरठा नसल्यास काय समस्या निर्माण होतात ते पाहूया. आपल्या घरामध्ये दूषित ऊर्जा येते. घरात इडा-पिडा, दुःख, दारिद्र्य येते. घर बाधित होते. घरात पैशांचे प्रश्न निर्माण होतात. उंबरठा नसल्यास वास्तूत शिरकाव करणारी नकारात्मक शक्ती अडली जात नाही. त्याचप्रमाणे असे सांगितलेले आहे की या उंबरठ्याखाली अनेक देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्या वास्तूला शुभ ठेवण्यासाठी अवश्य आपल्या प्रवेशद्वारावर उंबरठा हा असावा. उंबरठा हे चंद्र आणि पृथ्वीचे प्रतीक आहे. उंबरठा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचा आहे. उंबरठ्याच्या आतील भाग चंद्र ऊर्जेचा आहे. उंबरठ्याचा मधला भाग हा पृथ्वी ऊर्जेचा आहे. तर उंबरठ्यावर लक्ष्मी, नृसिंह तर चौकटीच्या बाहेर गणपतीचे स्थान मानण्यात येते. अलीकडे प्रवेशद्वारावर उंबरठा ठेवत नाहीत, हे चुकीचं आहे. उंबरठा हे मर्यादेचे प्रतीक आहे. तर या उंबरठ्याचे पूजन करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. उंबरठ्याचे वास्तुशास्त्रातील स्थान अनन्यसाधारण आहे. उंबरठा शुद्ध वास्तूसाठी आवश्यक आहे. उंबरठा वास्तूतील लोकांना आर्थिक स्थैर्य देतो. उन्नतीकरिता उंबरठा आवश्यक आहे. उंबरठ्यामध्ये
यामुळे आपली प्रगती होते. उंबरठा वास्तूतील वातावरण मंगलमय करतो. आपल्या घराला उंबरठा नसल्यास तो अवश्य बसवून घ्यावे. तर आता आपण पाहूया की या उंबरठ्याचे पूजन कसे करावे. जर तुम्हाला शक्य झाले तर उंबरठ्याचे दररोज पूजन करावे. दररोज न जमल्यास निदान अमावस्या, त्याचप्रमाणे पौर्णिमा, त्याचप्रमाणे एखादी शुभतिथी असते, शुभ वार असतो, शुभ नक्षत्र असतो, यावेळी सुद्धा तुम्ही पूजन केलं तरीही चालेल. आता आपण पाहूया उंबरठ्याचे पंचोपचार पूजन कसे करावे. उंबरठ्याचे पूजन करताना आधी सडा, रांगोळी काढावी. त्यानंतर दिवा लावावा. उंबरठ्यावर हळद कुंकू लावावे, फूल वाहावे, अगरबत्ती व धूप करावा. या उंबरठ्यावर थोडी साखर पेरावी. त्याचप्रमाणे बघा, उंबरठ्यावर शुभचिन्हे अवश्य लावावी, जेणेकरून तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी राहील. तर ही शुभचिन्हे कोणती? स्वस्तिक, शुभलाभ, ओम, श्री ही उंबरठ्याच्या बाह्य भागात लावावीत. उंबरठ्याच्या आतील बाजूस लक्ष्मीचे चित्र आणि किंवा लक्ष्मीची पावले लावावीत. यातील कोणतेही एक शुभचिन्ह तुम्ही लावले तरीही चालेल. तर बघा, उंबरठा कशाचा असावा? अनेक जण हा प्रश्न विचारतात. आता सध्या या जमान्यामध्ये उंबरठा हा फरशीचा बसवला जातो, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. उंबरठा हे नाव अशावरून पडले की पूर्वीच्या काळी आपल्या घराला जो दरवाजाला उंबरठा बसवला जात असतो तो हुंबराच्या लाकडापासून बनवले जाते. त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन उंबरठा हे नाव पडले. परंतु सध्याच्या काळात असे हे उंबराचे लाकूड मिळणे हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि ते सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु आपले सागवानाचा लाकडा किंवा आपण दरवाजा करताना जे लाकूड वापरतो त्याच लाकडाचा जरी तुम्ही एक उंबरठा बसवून घेतला तरीही चालेल. तर उंबरठ्याच्या खाली सोने, त्याचप्रमाणे चांदी, त्याचप्रमाणे काही नाणी हे सुद्धा घालण्याची पट्टी आहे. त्याचप्रमाणे शक्यतो जास्त करून लोक त्याच्या खाली चांदीची पट्टी घालतात, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा, शुभ ऊर्जेचे संतुलन आपल्या घरामध्ये राहावे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. नाणी, चांदीचं नाणं किंवा काही ठिकाणी सोनं सुद्धा घातलं जातं. तर जे आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही उंबरठ्याखाली काही सोने, नाणे किंवा काही रत्ने किंवा चांदीची पट्टी तरी बसवू शकता, जेणेकरून तुमच्या वास्तूतील जे दोष आहेत, जे नकारात्मक ऊर्जा आहेत त्या निघून जाईल आणि बाहेरून येणाऱ्या ज्या काही बाधा आहेत त्या आत येण्यास अडल्या जातील. तर अशी ही उंबरठ्याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.